सागर मोरबेकर संगनायक आणि काय सुरुवात पहिल्या 3 चेंडूवर 3 अप्रतिम चौकार ओमकारच्या बॅटमधून. ओमकार पारवे. नेक्स्ट बॉल सर्वेश ठाकूर. चांगला प्रयत्न, चांगला फटका. कव्हर्स मध्ये चेंडू जातो वेगाने. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पण चेंडू थांबत नाही. वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये आणि अप्रतिम बॅटिंग. पहिल्या 4 चेंडू 4 अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी आणि 4 चौकार. धावसंख्या 16. खूप चांगली बॅटिंग. ओमकार पारवे आघाडीचा फलंदाज तुम्ही पाहतात. रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा या संघाचे संघनायक तुम्ही आता सागर मोरबेकर आणि संघ मालक राजेश काकडे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवते ओमकार पाटील आणि ओमकार पारवे जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू 4 अप्रतिम चौकार त्याने सौरभ सर्वेश ठाकूरच्या अगेन्स्ट खेळलेत. हुक करायचा प्रयत्न. लिडिंग एज मागे जातोय चेंडू वेगाने. फाईन दिला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. पंच यावर बघायचा काय निर्णय देत आहेत. तर लेग बाईचा इशारा. सीमारच्या बार 4 धावा. हारगर प्रीमियर लीग 2022 काय सुरुवात झाली आहे पहिल्याच सामन्यामध्ये. क्लीन बोल्ड. शेवटच्या चेंडूवर मात्र उत्तर होतं ते म्हणजे सर्वेशकडे आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो ओमकार पारवेचा आणि पहिलाच धक्का लागलाय मैदानावर. आपण बघतोय रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाड्या संघाला आणि फलंदाज बाद होतोय आघाडीचा ओमकार पारवे. शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का. एकाडे ह्या षटका अखेर धावसंख्या 24 धावा धावफलकावर. ब्राईट स्टार्ट मिळालाय. 24 नाही तर 20 धावा. कारण आपण बघितलं 4 चेंडू 4 चौकार आले. त्यानंतर आपण एक लेग बाय स्वरूपात एक चौकार बघितला आणि शेवट चेंडूवर मात्र गोलंदाज सर्वेशला मिळते ते यश आणि पहिलाच फलंदाज बाद होतोय तो ओमकार पारवेच्या स्वरूपामध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आपण पाहतो विकी आहे आणि आला नवीन फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच सागर मोरबेकर स्वतः कॅप्टन येतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर हायवे एंडकडे गोलंदाजी केली जाईल. कॅप्टन स्वतः तौसिफ पटेल. नूर पटेल वॉरियर्स ओवे नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग ओमकार पारवेची पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला विकी. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड शॉट आहे. डीप स्क्वेअरला कोणी खेळाडू नाही आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. दोन्ही षटकाची सुरुवात आक्रमक झाली आहे. चौकार. दोन्ही फलंदाज आघाडीचे चौकाराने इथे मात्र डील करत असताना चौकाराने खातं उघडत असताना धावसंख्या 24 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल तौसिफ. चेंडू कव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न. थोडासा चेंडू हवेमध्ये आहे. लिडिंग एज घेतल्यानंतर शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करतोय सरकारच्या थोडासा बाहेर जाऊन आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण करून स्ट्राईक एंडला स्वतः पुन्हा देतोय तो आघाडीचा फलंदाज विकी. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये जबरदस्त धारदार फलंदाजी पाहायला मिळते. मागच्या षटकात संधी मिळाली नाही स्ट्राईक एंडची. 6च्या 6 चेंडू ओमकार पारवेने खेळून काढले. फलंदाज थोडंसं थांबवत आहे तौसिफला स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवर. त्या धावसंख्येला अंकुश लावायचा किंवा विकेट्स मिळवायच्या त्या उद्देशाने तो गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसरा षटक पॉवर प्लेचा घेऊन. नेक्स्ट बॉल
ऑप्शनच्या बाहेर स्लाइस केला, प्रतिम फटका, स्टँड अँड डिस्पॅच डीप बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेच्या बाहेर चौकार. ब्राईट स्टार्ट, धावसंख्या 30. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साईडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर करेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, स्वतःला स्ट्रेच केलं, प्रेझन्स ऑफ माइंड फिल्डिंग पाहायला मिळते आणि मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्या 31. फील्डमध्ये चेंजेस कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. क्या बात आहे, 27,000ची पॉइंट्स तुम्हाला पाहायला मिळतात ते विकीच्या नावावर आणि विकीने तशी बॅटिंग सुद्धा केली आहे. स्टार्टिंग पॉईंट 5,000, त्यानंतर 27,000 तुम्हाला बोली पाहायला मिळाली. कारण तेवढं कॅलिबर आहे खेळाडूकडे, जबरदस्त परफॉर्मन्सने उत्तर देणारा खेळाडू आहे म्हणजेच विकी. मुरबीला बिलॉंग्स करतो हा खेळाडू. ओ द विकेट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि क्या फटका आहे, काय शॉट आहे, काय कनेक्शन आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू, उत्तुंग फटका. या स्पर्धेतला पहिला षटकार येतोय तो फलंदाज सागर मोरबेकरच्या बॅटमधून. सुरुवातीचे आपण 2 फलंदाज आपण बघितले आघाडीचे, विक अँड त्याचबरोबर ओमकारला, ज्याने मात्र चौकाराने खातं उघडलं. इथे मात्र षटकाराने आगाज करतोय किंवा षटकारामध्ये डील करून खातं उघडतोय स्वतः कॅप्टन सागर मोरबेकर. धावसंख्या 37. व्हाट अ शॉट, व्हाट अ टाइमिंग, आओ देखा न था और बता दिया आते दल का भाव. 6 रन. षटकांमध्ये काय धारदार सुरुवात पाहायला मिळते. रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघाच्या माध्यमातून नाणेफेक निश्चित जिंकली ती नूर पटेल वॉरियर्स ओवे संघाने. संघनायक तौसिफ पटेल आणि संघमालक नूर पटेल आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पण आता मात्र हा निर्णय तुमचा चुकीचा आहे असं जणू काही ती मात्र दाखवून दिलंय ते फलंदाजी करत असताना सागर मोरबेकरच्या या संघाने. संघमालक राजेश काकडे आणि त्यांच्या नावाने तुम्हाला हा संघ पाहायला मिळतो, राजेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा. आणि काय सुरुवात, 2 षटकात तब्बल धावा ठोकल्यात मैदानावर, त्या 43 धावा, 2 षटकार आणि बाकी सर्व आपण चौकार, 1 सिंगल आणि 1 डबल फक्त आहे आणि 1 चौकार आपण बघितला तो लेग बाय स्वरूपात. बाकी सर्व मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकाल राज डेव्हलपर्स रांजणपाडा वर्सेस सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी. दोन्ही संघाचे संघनायक विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. आणि बघा स्पर्धेमध्ये आपण बघतोय की प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडूंचा स्क्वॅड आहे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला अपडेट करायची आहे. आपण दोन्ही संघाचे संघनायक राज डेव्हलपर्स रांजणपाडा आणि सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी, दोन्ही संघाचे संघनायक ते ओमकार पाटील खारघरचे, सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबीचे आणि त्याचबरोबर कपिल पारवे संघनायक आहेत राज डेव्हलपर्स रांजणपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्ट करायचं आहे आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे अपडेट करायची आहे. स्ट्राईक एंडला विकी आणि सर्वेश ठाकरेचा हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. भन्नाट वेग. पहिल्या षटकामधून निश्चित खूप काही शिकलाय तो म्हणजे सर्वेश. कारण तब्बल आपण बघितलं बॅटमध्ये 20 धावा, लेग बाय स्वरूपात अजून 1 धाव, अशा एकूण त्याने 20 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला. 4 षटकात 4 चौकार आपण बघितले 4 चेंडूवर आणि इथे मात्र सुरुवात चांगली झाली सर्वेशकडून. राऊंड विकेट, नो बॉल, राईट डिसिजन. कारण क्रीजच्या बाहेर, येस पंच बघा विशाल नाईक काहीतरी सिग्नल करतायत पंच. शशी विशाल नाईक काहीतरी तुम्हाला माहिती देत आहेत मैदानावर. राऊंड विकेट टाकत असताना तुम्ही सर्वेच्या षटकात खूप चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, वाईड यॉर्कर त्याने हाताळला. अनुभवी पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये, नीरज राणावत, शशी मेहर, तिसरे पंच अभय सिंग जे विक्रोळचे आहेत. बघायचं विशाल सुद्धा आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील. इट्स वाईड बॉल.
जी ग्रीन लाईन तुम्हाला पाहायला मिळते विकेटच्या समांतर जी ग्रीन लाईन आहे त्याच्या बाहेर जर चेंडू पडतोय तरच नो बॉल असणार आहे. क्रीजच्या बाहेरचा नो असेल तो. जर तो त्या लाईनवर पडतोय त्या ग्रीन पट्टीवर जर पडतोय तर नो बॉल नसेल तर निश्चित तो चेंडू जर बाहेर गेला तर तो व्हाईट बॉल असणार आहे. तर पंचाने सिग्नल केलाय व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावर 44 44 धावा. सर्वेश ठाकूर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा सिग्नल देतोय पंचांचा व्हाईट बॉल. थोडासा दबाव पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे ओमकार पारवेने बॅटिंग केली अक्षरशः धावा इथे मात्र चौकाराच्या स्वरूपात मात्र अंकित केल्या आणि अशा मुवमेंटला जेव्हा तो दुसरा षटक घेऊन आलाय आणि स्ट्राईक केला विकी सारखा खेळाडू आहे अशा मुळे थोडासा दबाव पाहायला मिळतोय तो सर्वेश ठाकूर. धावसंख्या 45 राऊंड विकेट पुन्हा एकदा. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक जज करतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये कुठली चौकत नाहीये आणि अप्रतिम झेल टिपला जातोय आणि इथे मात्र दुसरं यश आपल्या संघाला मिळवून देतो गोलंदाज तो सर्वेश ठाकूर. आदित्य गायकवाडने अप्रतिम झेल टिपला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. स्पर्धेत आपण एकूण 3 दिवसांचा कालावधी बघत आहोत. खारघर प्रीमियर लीग तिसऱ्या दिवसात तुम्हाला एक्झिबिशन मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे. रायगड 40+ वर्सेस ठाणे 40+ यांच्यामध्ये एक प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. 40+ बघा रेग्युलर क्रिकेट सुरू आहे मैदानावर आपण खारघर प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघतोय की रेग्युलर क्रिकेटर्सना संधी मिळते पण प्रेक्षणीय सामना जो ठेवलाय ना तो 40+ खेळाडूंचा आहे. त्यामुळे आपण रायगड 40+ वर्सेस ठाणे 40+ यांच्यामध्ये आपण फाईट पाहणार आहोत. अजून एक प्रेक्षणीय सामना असणार आहे. चांगला फटका इथे मात्र फक्त षटकारामध्ये डील करतोय सागर मोरबेकर आणि अजून एक धमाका होतोय. 3 चेंडू 3 ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. षटकार षटकार आणि षटकार. सागर मोरबेकरची धोबी पछाड फलंदाजी. काय बॅटिंग केली आहे. षटकारामध्येच डील करतोय आणि त्याचबरोबर 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. राजेश काकडे प्रतिष्ठान VRCC वेलपाडा संघाच्या तब्बल 50 धावा पूर्ण होऊन धावसंख्या 51 धावा अंकित झाली धावफलकावर. रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC वेलपाडा या संघाच्या. राजेश काकडे तुम्ही बघतात मैदानावर जे संघ मालक आहेत त्या संघाचे. अजून एक चांगला फटका पॅरल स्ट्रोक. चौथा षटकार ठोकलाय संघनायक सागर मोरबेकरने. फ्रॉम द कॅप्टन नॉक. काय बॅटिंग केली सागर मोरबेकरने. पहिल्याच सामन्यामध्ये समोरच्या गोलंदावर अक्षरशः तो तुटून पडला. खास करून आपण बघतोय सर्वेश ठाकूरची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं तर तब्बल धावा खर्च केल्या त्याने एकूण 20 धावा. या षटकामध्ये आपण बघतोय तर आतापर्यंत 2 षटकार आपण बघितलेत आणि आतापर्यंत 14 धावा निश्चित खर्च केलेत पण एक विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिली आहे सर्वेशने. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करते तोपर्यंत मिळते ती एकच धाव ती म्हणजे सागरला. चौथ्या क्रमांकावर आपण बघतोय फलंदाज आले नवीन सोहेल शेख. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती सोहेलने. एंटरटेन केलं होतं. RCC पेठ संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगला परफॉर्म केला होता. बघायचं आता मात्र संघामध्ये चौथ्या क्रमांकावर या खेळाडूची वर्णी लागते. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये RCC पेठ संघाकडनं ओपनिंग बॅट्समनची जबाबदारी पार पाडली होती. राऊंड विकेट पुन्हा एकदा. फुल टॉस आहे. बॉटम मॅन बॅक टू द बॉलर. व्हेरी गुड डिलिव्हरी व्हेरी गुड डिलिव्हरी. लर्निंग प्रोसेस सर्वेश ठाकरे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रीतम मला सांगतो एकूण षटकाखेर 3 षटकाखेर धावसंख्या 58 धावा धावफलकावर. 2 गडी गमावले आतापर्यंत. म्हणजेच रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा या संघाने आपण वळूया म्हणजेच पुन्हा एकदा ते म्हणजेच संतोष करत यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो धन्यवाद प्रसाद सर. या दरम्यान मंचावर ज्यांची उपस्थित लाभले ते अशोकबुवा पाटील यांचं या
खारघर प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच मंचावर उपस्थित नूर पटेल वारियर संघाचे संघमालक यांचंही स्वागत असेल. तसंच किरण पाटील साहेब यांचं या खारघर प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच खारघर गावचे माजी खेळाडू यशवंत पाटील यांचंही स्वागत, तसेच राममामा पाटील यांचंही स्वागत असेल. तर याच दरम्यान आपण स्वागत करूया किरण पाटील साहेबांचं. या ठिकाणी विनंती करतोय महेश भोईर यांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. या खारघर प्रीमियर लीगला आपली जी उपस्थिती लाभली, अमूल्य असा वेळ देत या स्पर्धेला आपण भेट दिली, त्याबद्दल आपलं हार्दिक आभार असेल. मी महेश भोईर या स्पर्धेमध्ये विशाल नाईक, महेश भोईर असतील, ॲडव्होकेट भूषण पाटील असतील, अर्शल भगत असतील, मयूर कोटेज असतील, यांचीसुद्धा खूप सारी मेहनत या स्पर्धेला आहे. आणि महेश भोईर यांच्या शुभ हस्ते किरण पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच महेश भोईर यांना विनंती असेल की आपण नूर पटेल वारियर संघाचे मालक नूर पटेल यांचं आपण स्वागत करावं. तसेच नूर पटेल तसेच अशोक बुवा पाटील यांचाही सत्कार करण्याची विनंती मी महेश भोईर यांना करतोय. हॅलो, अशोक बुवा पाटील एक उत्कृष्ट खेळाडू, ओंकार पाटील यांचे पिताश्री, आध्यात्मिक गायन क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भर घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे अशोक बुवा पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. घेऊन चालतो पुन्हा मैदानाकडे प्रसाद सर यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच संतोष गरत. समीर ठाकूर येतो गोलंदाजी मार्कवर चौथा षटक घेऊन. आणि बघायचं धावसंख्येला तो कशा प्रकारे अंकुश राहील, कारण 3 षटकात तब्बल 58 धावा टोकल्यात रमेश काकडे प्रतिष्ठान या संघाने. हुक करायचा प्रयत्न, लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या चेंडू विकेट. बघायचंय पंचांची काहीतरी डिस्कशन सुरू आहे. फलंदाज इथे मात्र बाद होईल. सागर मोरवेकरची विकेट मिळाली आहे चेंडूवर. आणि गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात खूप चांगली गोलंदाजी समीर कडून. आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. हॅलो, येस, या ठिकाणी आपण जरूर बाईट पाहूया. कोकण लाईव्ह या चॅनलवरती प्रवीण शेठ पाटील असतील, तसेच ब्रिजेश पटेल साहेब, तसेच रामजीभाई बेरा यांची आपण प्रतिक्रिया पाहूया. या खारघर प्रीची संकल्पना काय आहे आणि त्याच माध्यमातून व्यासपीठ त्यांनी उभं करून दिलंय आणि त्यांची संकल्पना मनामध्ये कशा काय या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी या 3 मान्यवरांची प्रतिक्रिया आपण पाहूया आणि ऐकूया.
हॅलो. थोडंसं आमचा इंटरव्ह्यू तिथे कव्हर होतं कोकण नाऊच्या माध्यमातून, त्यामुळे थोडंसं आम्ही थांबलो होतो. सामना सुरू आहे. हो, लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपला आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचा इशारा चौकार. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 88 धावा धावफलकावर. यासाठी आपण आतापर्यंत आपण बघतोय रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC संघाने गडी गमावले ते चुकून 4 आणि 88 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच साठी मी रांजणपाडा कॅप्टन कपिल पारवे. चांगला फटका. व्हाट अ शॉट आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड हँडसम षटकार. हॅलो. पहा समोर स्क्रीन आहे, तिथे एक पडदा आहे. पडद्यावर प्रेक्षक बसलेले आहेत. जरा बाजूला व्हा, नाहीतर आमचे आयोजक येतील. पडदा पूर्ण पडद्यावर बसलेले आहेत तिथे पाय ठेवून. प्लीज बाजूला व्हा जरा. विकेट किपरच्या मागे रेयस. थोडंसं दूर व्हायचं तिथून आणि स्क्रीन समोर शक्यतो कोणी थांबू नका. राज डेव्हलपर्स रांजणपाडा कपिल पारवे आणि सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेवन मुरबी कॅप्टन ओमकार पाटील खारगर. दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो की ताबडतोब टॉससाठी यायचंय. मगाशीच मी सूचना केली होती. दोन्ही संघनायकांनी येऊन बघा. प्रत्येक टीम मध्ये 15-15 खेळाडू आहेत. आपली प्लेइंग 11 आमच्याकडे अपडेट करायची आहे. धावसंख्या धावफलकावर 94 आणि याबरोबर 100 धावा पूर्ण. षटकार आणि धावसंख्या 100 होते धावफलकावर. पहिला सामना, पहिलीच फेरी खारघर प्रीमियर लीग. तुम्ही विचार करू शकता की सुरुवात काय झाली आहे. जबरदस्त. पहिल्या मध्ये 5 षटकांमध्ये रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघाने तब्बल 100 डावा ठोकल्यात मैदानावर आणि 101 धावसंख्येचं लक्ष नूर पटेल वॉरियर्स ओवे या संघासमोर ठेवलेलं आहे. नेक्स्ट मॅचसाठी राज डेव्हलपर रांजणपाडा कपिल पारवे कर्णधार आपण यायचं आहे. विपक्ष सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेवन मुरबी कर्णधार ओंकार पाटील यांची लढत असेल. PTC लाईव्ह कॅमेरा इकडे फिरवायचा आहे टॉससाठी. तर टॉससाठी मी विनंती करतो अशोक बुवा पाटील आणि ब्रिजेश पटेल साहेबांना आपण टॉससाठी या ठिकाणी मान्यवरांनी यायचं आहे. या दोन्ही संघाची नाणेफेकी आपण करून घ्यायची आहे. याचं मी विनंती करतो ब्रिजेश पाटील साहेबांना आणि अशोकबुवा पाटील साहेबांना आपण विनंती आहे की आपण या संघाची नाणेफेकी करून घ्यायची आहे. ब्रिजेश पटेल साहेब आपल्या सुद्धा विनंती आहे आपण यावं टॉससाठी प्लीज. नाणेफेकी होते राज डेव्हलपर रांजणपाडा विपक्ष सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेवन मुरबी या दोन संघांमध्ये. एका बाजूला कपिल पारवे तर त्याच्या समोर असेल ओंकार पाटील खारगार. हॅलो. तर ओंकार टॉस जिंकले आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग तर आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मात्र पहिल्या इनिंग मध्ये पाहतो आपण 100चा आकडा पार केलाय. असे कोणते गोलंदाज असतील आपल्या खात्यामध्ये ते या कपिल पारच्या संघाला या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी रोख लावण्याचं काम करतील? राजेश असेल, परेश, मी आहे आणि साहेबच आहे. यस, चांगली गोलंदाजीची आपली या ठिकाणी लाईन आहे. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय 5 षटकामध्ये किती धावांमध्ये या ठिकाणी रोख लावण्याचा आपण प्रयत्न कराल? 60 ते 65. यस, कारण आपण खेळपट्टी पाहिलेली आहे आणि कशा प्रकारे धावा कुठल्या जात आहेत म्हणून या ठिकाणी आपण 60-65चा आकडा या ठिकाणी मानस आखलाय. मात्र एकूणच आपण आयोजन पाहिलं तर तू कारगर प्रीमियर लीग स्वतः गावाच्या संघामध्ये केलेला आहे. 5 वर्ष कारगर प्रीमियर लीग गावासाठी मर्यादित होती. मात्र या वर्षीची संकल्पना आपल्याला दिसते. जवळजवळ 8 ते 9 गावं या संघातील खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. कशा प्रकारचं आयोजन वाटतं आपल्याला? खूप छान आयोजन आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक असतील ओंकार. कपिल,
पहिली बॅटिंग आहे, पहिल्याच सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये 100 धावा पाहतोय. आपल्या संघासाठी या ठिकाणी नक्कीच पोषक कलपट्टी असेल, कारण पहिली बॅटिंग आपल्याला करायची आहे. किती धावांचा मानस असेल? 60+. 60+ म्हणजे ओंकारने जेव्हा मानस केला तेवढाच आपला 60+चा आकडा आहे. मात्र कोणते फलंदाज असतील जे 5 षटकामध्ये 60-70 धावांचं या ठिकाणी योगदान देऊ शकतील? चंदू आहे, मी, पवन सर, साजेश आहे, बिलाल आहे. ठीक आहे, धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक असतील आपल्या संघासाठी. मान्यवर असो, धन्यवाद. आपण सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि सामन्याचा या ठिकाणी आनंद घ्यावा. आणि नेक्स्ट इनिंगसाठी मी विनंती करतोय पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांना आपण या ठिकाणी नेक्स्ट इनिंगसाठी या ठिकाणी समालोचन करावं. तर याच दरम्यान आपण पाहतोय सज्जन गायकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीने हॅलो, हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत असतील. धन्यवाद. नेक्स्ट इनिंग विनंती करतोय मच्छिंद्र पाटील सर. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रवीण शेठ पाटील त्यांच्या वडिलांच्या स्वर्गवासी कालूराम महादेव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही या स्पर्धेची सुरुवात करतोय. खारघर प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन आयोजित खारघर प्रीमियर लीग ऑनरेबल मिस्टर प्रवीण शेठ पाटील आणि रामजीभाई बेरा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. वाटत नाहीये की ही स्पर्धा पाहिल्यानंतर असं वाटतं की पाताक्षणी प्रेमात पडाव्या. स्पर्धेच्या एखाद्या लिंकची सुरुवात आणि एखाद्या लीगची स्पर्धा आपण एवढ्या मोठ्या पद्धतीने पाहू शकतो. हा झटका दिलाय मैदानावरती. पहिला चेंडू आले मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक फुटबॉलचा खूप सुंदर बाप करत असताना फक्त एकच धाव. 101 धावांचं लक्ष मैदानावरती. सुरुवात किती झुंजार झाली बघा या खारघर प्रीमियर लीगची. 100 धावा कुठण्यात आल्या. पहिल्या 5 षटकांमध्ये फलंदाजी केली रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघानं आणि आमंत्रण दिले नूर पटेल वारिस ओवेद संघाला. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये स्ट्रायकला फलंदाज सोहेल, नंतर सोहेल पटेल स्ट्रायकरला. ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाजामध्ये बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. ऑफसाईडचा क्षेत्र पूर्ण खाली आहे. P1च्या बाहेरचं क्षेत्र, त्यामुळे तो प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि राजभाई आमचे राजीभाई बेहरा यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेट. ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाज पुन्हा एकदा तोच प्रयत्न करत असताना डॉट डिलिव्हरी मध्ये पंचांचा इशारा त्या बाईच्या माध्यमातून एक धाव पूर्ण करत असताना 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडू फक्त 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. विशाल नाईक असतील, आमचे महेश बोरेस यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत करताना या स्पर्धेसाठी. कारण ही स्पर्धा मात्र खारघर प्रीमियर लीग फार मोठी संकल्पना पाहायला मिळते. राऊंड विकेट. व्हाट अ शॉट. जस्ट गोज ऑन बॅकवर्ड, मेक द रूम फॉर शॉट. जस्ट वन बॉल ऑफ दॅट्स अ 4 रन्स. विकी पाटील भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अनुभव दाखवत असताना राऊंड विकेट. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक शतकीय जज करत असताना स्वतः विकी चेंडूच्या खाली फलंदाज बाद. पहिल्या चौकाराचं उत्तर दिलंय, सडतर उत्तर दिलंय आणि निकेश बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चित जबरदस्त संकल्पना आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सर्वज्ञ प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून फार कमी वयामध्ये स्थायी समिती सभापती हा त्यानं मान मिळवलाय आणि त्यांच्या भविष्य मी मात्र उज्ज्वल आहे सांगेन. कारण सातत्यानं सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल आणि समाजसेवेमध्ये सातत्यानं स्वतःला झोकून देत खारघरच्या विकासामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. लेफ्ट हँड विकेट. बॅकफुटला जास्त गेला, क्रीजचा वापर जास्त केला, कट करण्याचा प्रयत्न. डॉट. दिस इज अ गुड फिनिश. पहिला चेंडू मात्र डॉट, नंतर मात्र शेवटचा देखील चांगला केलाय. दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम द विकी पाटील. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 6 for 1. नॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समन. जिंकण्यासाठी 101 धावांची गरज असताना 20.20 सरासरी तुम्हाला कायम ठेवायची आहे आणि अशा परिस्थितीत फक्त 6 धावा. नॉट अ गुड स्टार्ट. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द विकी पाटील. लक्षात असू द्या कारण ही स्पर्धा
रन रेटच्या आधारावरती तुम्हाला क्वालिफाय केलं जाईल. जर गुणांची बरोबर झाली तर विशाल नाईक आमच्यापर्यंत या सूचना पोहोचवत असताना त्यामुळे 100 धाबा कुठल्या तर 100 धाबांचा रमेश काकडे प्रतिष्ठान VRC बेलपाट संघाला फार मोठा फायदा होऊ शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान्य सज्जनजी गायकर यांचं शुभागमन झालंय. मी आमंत्रित करेन या स्पर्धेचे प्रणेते आधारस्तंभ सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गायकर साहेबांचा यथोचित सन्मान करावा. फार कमी कालावधीमध्ये प्रवीण शेठ याने घेतलेली उंच भरारी अविस्मरणीय मी म्हणेन. कारण फार कमी हे वय त्यांचं मी म्हणेन राजकारणाचं नाहीये, हे वय त्यांचं खेळायचं आहे. मात्र ह्या वयामध्ये त्यानं राजकारणामध्ये जी उंच भरारी घेतली ती मात्र अविस्मरणीय असणार. प्रवीण शेठ तुम्हाला तुमच्या कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतोय. नवीन षटकाची सुरुवात होते. ब्युटिफुल डिलिव्हरी. पहिल्या षटकाची देखील सुरुवात डॉट चेंडून झाली. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट गोलंदाजीने तुम्हाला पाहायला मिळते. सुलक्षण बारशेला आपण पाहतो गोलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्रायकला फलंदाज उजव्या हाताचा अतुल साठे. पहिला चेंडू मात्र डॉट खेळतोय. स्टान्स बघा फार वेगळा त्याचा पाहायला मिळतोय. रिबाच्या माध्यमातून व्हाट अ शॉट, व्हाट अन अमेझिंग शॉट दॅट वाज. दॅट्स अ 4 रन्स. लढायचं नाही, रडायचं नाही, फक्त लढायचं. हे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं उद्गार आणि त्यांच्या आठवणींना उजाळ देण्याचं हे गाणं. 8 चेंडूंचा तब्बल खेळ संपलाय. 10 धाबा धाबामध्ये 2 चौकार आपण आतापर्यंत पाहतोय. 17 मध्ये राऊंड विकेट. ओ एज लागते चेंडू मागे निघून जातोय. हिट विकेट झालाय. फलंदाज बाद होते. दुसरा धक्का दिलाय. सेकंड डिसमिसल फॉर द रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा. दुसरा धक्का 10 या धावसंख्येवरती. गुरुनाथ तोडेकर आणि उमेश पाटील त्यांचा संघ आपण पाहायला मिळेला. गुरु उमेश वारेस कारगर्स उद्याच्या दिवसामध्ये तो कोपरा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओंकार पाटील त्याचे कर्णधार असतील. त्यांची उपस्थिती या मंचावरती लाभली. तसेच राज डेव्हलपर्स संघाचे संघमालक तसेच त्याचे सहकारी राहुल चौधरी हे सुद्धा मैदानावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत असणार आहे. नवीन फलंदाज थँक्यू संतोष सर. नवीन फलंदाज तौसिफ पाटील द कॅप्टन ऑफ द टीम. चौथ्या क्रमांकात येत असताना फार मोठी जबाबदारी असणार आहे. कारण 10 धावसंख्येवरती आतापर्यंत 2 धक्के देण्यात आले आहेत. त्यामुळे या धक्क्यातनं संघ कधी सावरणार, कधी पुढे वाट शोधणार आणि कधी विजयाचे स्वप्न पाहणार असे एक नव्हे अनेक प्रश्न भेडसावत असताना आणि अडचणीमध्ये सामोरं जात असताना तौसिफ पटेल एक जबरदस्त क्रिकेटर. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. स्टार ओव्हर संघाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवणारा खेळाडू पाहायला मिळतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. स्ट्रॉंग अपील. पण ह्या पंचाकडे फार मोठा अपील केलं होतं. विकेट किपर आपण पाहतोय खूप चांगली भूमिका अदा करत असताना राजेश काकडेला आपण पाहतोय. संघ मालक स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. कारण विकेट किपर म्हणजे संघाचा केंद्रबिंदू समजला जातोय. क्लोज विकेट किपिंग करत असताना ब्युटिफुल परफॉर्मन्स फ्रॉम द काकडे. धावसंख्येला आकार नाहीये. अजून एक फॅबलस डिलिव्हरी. फलंदाज मात्र थोडासा गडबडला मी म्हणेन. पुढे फ्रंट फुटला गेला. डाऊन द ट्रॅक गेला. चेंडूला फक्त फ्लिक करायचं होतं. मिड विकेटच्या डोक्यावरनं नाही जमलं फलंदाजाला आणि 2 डॉट दिले तुम्हाला पाहायला मिळते. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग अटॅक फ्रॉम सुलक्षण. ब्युटिफुल बॉलिंग अटॅक. राऊंड विकेट कट केला. चेंडू बॅकफुटला जाऊन आले मात्र बॅकफुट स्क्वेअर कट पाहायला मिळतोय आणि चेंडू कव्हरच्या डोक्यावर निघून जातोय. सीमा पलीकडे तिसरा चौकार या 17 पहिला चौकार तो मोठा डोंगर उभा करावा लागेल आणि रन रेटच्या आधारावरती तुम्हाला क्वालिफाय देखील केलं जाईल. त्यामुळे हा रन रेट फार कमी असणार आहे. ओबे संघाचा 87 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फार मोठी संकल्पना सन्माननीय प्रवीण शेठ पाटील आणि आमचे रामजीभाई बेरांच्या माध्यमातून फार मोठी संकल्पना बीजेपीच्या माध्यमातून सातत्याने समाज कार्यामध्ये सक्रिय असणार आहे प्रवीण शेठ पाटील. कारण कोणतीही स्पर्धा असो क्रिकेटच्या फार वेळ आहे. त्यांना एक चांगला आयोजक देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते स्वतः रतन बासमती चषक असेल, आता झाली नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिप असेल, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये स्वतः ते संघ पॅक करत असतात. अशी क्रिकेटची अतोनात आवड असणार आहे आणि समाजसेवेमध्ये सक्रिय असणार आहे प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ना बॅक टू क्रिकेट 87 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 शेड्यूल मध्ये. नव्या षटकाला सुरुवात होते. व्हाट अ शॉट.
Just stand and deliver over the top of the long on. That's a 6. ज्या निकोन मात्र मागच्या षटकामध्ये शांत होता, मात्र सांगितलं मी शांत आहे, मात्र कमजोर नाहीये. दॅट्स अ 6. सोहेल ऑन द फायर. सोहेलनं पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट खेळले होते, त्याचं उत्तर देत असताना मात्र बॅक टू बॅक 2 षटकार दाखवत आहे. पहिला षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं फार दूर दूर षटकार पाहायला मिळतात. आणि ज्या विकेटनं पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या, तो मात्र थोडासा मागणा ठरतोय. एज लागते, टॉप एज आणि फलंदाज बाद. विकेट पुन्हा एकदा गडी बाद करण्यामध्ये यश लाभतं. तिसरा धक्का दिलाय 26 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का. मध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. विकीचा वापर केलाय. सुरुवात चांगली केली विकीनं, मात्र नंतर चायनाने त्याला 2 षटकार लावले. चायना देखील बाद झाल्या, 3 गडी बाद झाले. स्थिती थोडीशी नाजूक. 26 धावा, 3 गडी बाद, 30 षटक मार्गस्थ असताना 101 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय नूर पटेल वॉरियर्स ओवे संघ. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. ब्युटिफुल डिलिव्हरी, फॅबुलस ब्युटिफुल डिलिव्हरी. ऑन साइडला केल्याच्या नंतर विकी मात्र बीट करतोय फलंदाजाला, तोसिफला मात्र बीट करतोय आणि डॉट डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी, 2 षटकांचा अपवाद वगळला. तोसिफ पटेल सेकंडला राऊंड विकेट. कट केल्या चेंडूला याच पॉइंटला जज करत असताना आणि फलंदाज बाद होते. चौथा धक्का दिलाय 26 या धावसंख्येवरती. बोपी 26 या धावसंख्येवरती आपण पाहतोय की 4 धक्के देण्यात आले आहेत. आम्हाला आठवण येते ती शकील पटेल यांची. जेव्हा ओवा संघ मैदानावरती खेळतो तेव्हा त्यांची प्रतिमा आमच्या समोर येते. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. नवीन फलंदाज मध्ये देत असताना 6व्या क्रमांकावरती 4 गडी बाद झाले. तोसिफ देखील बाद झाला. अकीब पटेल होते 6व्या क्रमांकावरती. सायकल फलंदाज असणारे सर्वेश पटेल आणि यांच्यावरती अकीब पटेल स्ट्राईक एंडला. विकी गुड बॉलिंग, गुड कमबॅक. 2 षटकांमध्ये काय कमबॅक केलंय. मागच्या 3 चेंडूत एकही धाव नाहीये. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. बॅकफुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली, फक्त दिशा दिली. बॉटमॅनचा वापर न करता फक्त कलाईमध्ये जोर भरत असताना फक्त टर्न केलाय रिस्टला आणि फक्त एकच धाव दिली मागच्या 4 चेंडूंमध्ये. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, कम्प्लीशन ऑफ द थर्ड ओव्हर्स. फक्त 27 धावा, 101 धावांची गरज असताना फक्त 27 धावा. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 74 धावांची गरज. बघू शकाल आपण स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गवासी कृष्णा कोळी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गवासी प्रेमनाथ घरत मुरबी हा स्टँड तुम्हाला स्वर्गवासी काळूराम महादेव पाटील प्रवीण शेट यांचे पिताश्री, त्यांच्या आत्म्यास देखील चिरशांती लाभो त्यांचा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्याच बाजूला स्वर्गवासी रमेश कचरा काकडे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. असे भरपूर स्टँड आणि भरपूर मोठी स्पर्धा, भरपूर कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतात. कारण हीच तर पोच पावते त्याच्या कामाची. विकास कामाचा आढावा घेण्यासाठी स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय रामजी भाई बेहरा यांच्या माध्यमातून. प्रवीण शेठ यांनी केलेले कार्य मागच्या 5 वर्षामध्ये पनवेल महानगरच्या माध्यमातून सुरुवातीला नगरसेवक होते, नंतर उंच भरारी घेतले आणि बीजेपीच्या माध्यमातून त्याच्या कामाची दखल घेण्यात आली आणि त्यांना स्थायी सभापती हे पद देण्यात आलं. ही त्यांच्या खऱ्या कामाची पोचपावती आहे.
3 षटकांची सांगता होते. 27 धाबा फक्त धापालकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 74 धाबाची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी. विकीची 2 षटकांचं विश्लेषण. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, या षटकामध्ये 13 धाबा, एकंदरीत त्याने 19 धाबा दिल्यात आणि महत्वाचे 3 गडी बाद केले आहेत. गुड बॉलिंग फ्रॉम द विकी पाटील आणि सुलेक्शन ज्याला आपण पाहिलं एक षटक फेकताना त्याने फक्त 8 धाबा दिले होते, 1 गडी बाद केलं होतं. 27 धाबा 4 गडी बाद, थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. नूर पटेल वायर ओवय या संघात 1 धाबांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि समीकरण बदलतंय ते मात्र 74 धाबांची गरज आहे. बघायचं शेवटच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार आणि पहिला सामना जिंकून विजयाची गोडी कोण उभारणार हा देखील प्रश्न सतावतोय मैदानावरती. 12 चेंडू 74 धाबांची गरज. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतोय. 12 चेंडू 74 धाबा. गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय सागर मोरबेकर, कॅप्टन ऑफ द टीम. या मध्ये फ्रंट लाईनला येत असताना पंचांचा चौकारचा इशारा होतो. 1 बॉल सीमा पार. चौकारी भाषा माध्यमातून अजून एक चौकार. शिवकाळात नांदत होती फुल डिलिव्हरी. मात्र टप्पाबंद थोडासा चेंडू बाहेर स्किड होतोय. लेंथ लाईन खूप चांगली होती, मध्ये दिशा गोलंदाज आणि पंचांचा इशारा येतोय. दॅट्स इट इज अ वाईट. पंचांचे कोणत्या प्रकारे बात करू नका, लक्षात असू द्या. खारघर प्रीमियर लीग ही फक्त तुमच्यासाठी आहे. प्लीज नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आय काइंडली रिक्वेस्ट यू शो युअर स्पोर्ट्समॅनशिप. 8 चेंडू आणि गरज असणारे अजूनही 67 धाबांची. फार मोठा पल्ला गाठायचा मैदानावरती. विकासाच्या माध्यमातून खूप चांगला पल्ला गाठलाय तो कारण आमचे सर्वांचे लाडके प्रवीण शर्मा यांच्या माध्यमातून. ऑन साइड केल्याच्या नादामध्ये मात्र टॉप आहे. चेंडू मागे निघून जातोय. शॉट दरम्यान खूप चांगला झेल टिपताना शॉट फायनल जमतोय. प्रवीणला आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. 7 चेंडू आणि गरज असणार आहे 67 धाबांची. खऱ्या अर्थाने न्याय दिला ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व स्वर्गवासी दिबा पाटील साहेबांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यांचं नाव द्यावं यासाठी आमचा संघर्ष कायम सुरू राहणार. 8 चेंडू 67 धाबांची गरज. ब्युटिफुल डिलिव्हरी. तेवढं चांगलं एक्झिक्युशन तुम्हाला पाण्यामध्ये. स्टेट टू द फिल्डर डाऊन द ग्राउंड. चेंडूच्या ड्राइव्ह स्क्रीन समोर. एकदा पूर्ण 2 धाब्याचा मानस आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण करत असताना येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज असणार आहे ती 65 धाबांची. Is it possible on the paper? Not possible on the paper. Just format is going on. You're watching one-sided match, no doubt. पहिला सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. 101 धाबांचं लक्ष मात्र डोंगर उभा केलाय. ग्रेट डिलिव्हरी. फुल आणि डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू मागे निघून जातोय. एकच धाव धापालकावरती अंकित निश्चित होईल आणि एका धाब्याने संघ मात्र पुढे सरकत असतोय. 6 चेंडू आणि 64 धाबांची गरज आहे. लक्षात असू द्या जर तुमच्या गुणांची बरोबर जाईल तर रन रेटचा आधार घेतला जाईल. त्यामुळे हा रन रेट तुम्हाला पुढे भविष्यामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला निश्चित चांगला मोबदला देऊ शकेल याची नोंद असू द्या. आणि षटकाची सांगता होते 4थ्या षटकाची सांगता होते याच प्रसाद परब सर. मच्छिंद्र त्याच पॉईंटकडे मी येणार होतो. बघा लीग मॅच आहेत आणि प्रत्येक संघाला आपल्या पॉईंट्स टेबलवर जर आपली पॉईंट्सची कमाई करायची असेल तर प्रत्येक धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मला माहिती आहे की हा सामना थोडासा एकतर्फी व्हायला मिळतोय. इथे मात्र बॅटिंग करत असताना संघ पराभवाच्या छावेमध्ये आहेत. पण तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक धावेसाठी झगडावं लागेल. धावा तुम्हाला जमवाव्या लागतील शेवटच्या टप्प्यापर्यंत तरच करंट रन रेट लक्षात ठेवा. करंट रन रेटवरच तुमचं भवितव्य डिपेंड आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.
3 सामन्यात तुम्हाला करंट रन रेट चांगला मेंटेन करायचा आहे आणि तो जर चांगला मेंटेन झाला तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये पात्र होऊ शकता. त्यामुळे करंट रन रेटवर सुद्धा लक्ष ठेवा तुम्ही. आपला प्रत्येक धाव ही प्रत्येक सामन्यामध्ये ही प्रत्येक संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत. थँक्यू प्रसाद सर. पीटीसीच्या माध्यमातून आमचे पीटीसी फाउंडर सन्माननीय संदीपजी भास्कर, पनवेल क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आमचे फाउंडर ऑफ पनवेल क्रिकेट असोसिएशन, फाउंडर ऑफ पीटीसी अजय पाटील यांच्याकडनं गोलंदाजीसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. मार्च एंडिंग आहे प्रसाद सर, त्यामुळे इन्कम टॅक्स कडे लक्ष असू दे तुमचं. थोडस मजाक केलंय सामन्यामध्ये, मजाक नाहीये. ग्रेट डिलिव्हरी, व्हाट अ शॉट, अ ब्युटिफुल शॉट, ग्रेट बॉडी बॅलन्स, फ्लाइट अ शॉट, दॅट्स अ 6. फलंदाज मात्र अटॅकिंग स्टान्स मध्ये. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पुन्हा तोच फटका करण्याचा प्रयत्न, मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज आतिश पाटीलनं आणि मात्र बॅकफुटला आलं फलंदाजाला. 4 चेंडू आणि 58 धावांची गरज. खूप मोठ्या फरकानं सामना गमावा लागेल नूर 11 या संघाला, ओवे या संघाला. प्रचंड दडपण निर्माण केलं फलंदाजावरती. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू ओव्हर पिच, दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस, तिसरा चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लाईन, हाफ ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज किती हुशार आहे बघा, प्रत्येक वेळी मात्र नवीन नवीन संकल्पना शोधतोय आणि व्हॅरिएशन दाखवतोय मैदानावरती. 3 चेंडू 58 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढलाय, पुढे सरकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, फार वेगानं, एकच धाव आणि फक्त उर्वरित 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 2 चेंडू आणि 57 धावांची गरज. बरोबर आमचे प्रीतम भोपी आम्हाला सहकार्य करत असतात गुणेले क्रिकेटच्या भूमिकेमध्ये. पनवेल क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळी स्थापना झाली आणि पीपीएल झाली त्यामध्ये भरपूर चांगला सहयोग आणि संतोष सर देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय, टॉपेज लागलाय, छतकी पुढे सरकलाय, फार वेगानं मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. विकेट चेंडू खाली होता, विकीने 2 षटकं फेकली, 19 धाबा दिल्यात त्यानं आणि 3 मोठे धक्के दिले. त्याच विकीनं चेंडूला बॅकअप दिले, फक्त 2च धाबा. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 55 धावांची गरज. फार मोठ्या फरकानं सामना गमावा लागेल आणि फार मोठ्या चांगल्या रन रेटनं सामना जिंकून विजयाची गुढी उभारणार, या स्पर्धेमध्ये विजयाची पताका फडकवणार आणि विजयाचा आनंद साजरा करणार तो रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघ. दॅट्स अ 6, दॅट्स अ 6. 55 धावांची गरज होती, त्यामध्ये मध्ये 6 धावा कमी होतील. विजयाचं अंतर थोडंसं कमी केलं, शंका नाहीये. आणि 49 धावांची गरज असताना 48 धावांना हा सामना जिंकून विजयाची गुढी उभारली. खारघर प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना जिंकून दणदणीत आणि रोमांचक विजय मैदानावरती. मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आम्ही निश्चित करणार. आम्हाला माहिती देत असताना आमचे वर्तेकर देखील, अजय वर्तेकर ही जोडी आहे, प्रीतम भोपे आणि अजय वर्तेकर. मॅन ऑफ द मॅचचा आवाज गोज टू प्रवीण खरावकर. जबरदस्त फलंदाजी, 8 चेंडूमध्ये 34 धावांची बेधुंद आणि अफलातून फलंदाजी. 2 चौकार आणि 4 षटकाराच्या मध्ये 34 धावा कुठल्या, तो ठरलाय या स्पर्धेतील आजच्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला जातोय. दोन्ही संघांना विनंती की आपण हँडशेक करून मैदानाच्या बाहेर जायचंय, त्याचा निरोप घ्यायचा सामन्याचा. पहिल्या दोन्ही संघांना विनंती आपण लाईनअप करा, हँडशेक करा आणि स्पर्धेतनं आपण पहिल्या दिवसासाठी पहिल्या सामन्याची आपण सांगता करूया. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय, हँडशेक करायचे आपण. प्रचंड शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून, प्रवीण शेट्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, कारण त्यांना माहिती आहे चांगले क्रिकेटर आहेत ते. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की त्यांचं वय राजकारणाचं नाहीये, त्यांचं वय आता खेळायचं आहे. मग राजकारणामध्ये उंच भरारी घेऊन आपण राजकारणामध्ये देखील फार मोठं कार्य करू शकतोय हे दाखवून दिले प्रवीण शेट पाटील यांनी फार कमी कालावधीमध्ये. तर सामना संपला, 48 धावांना सामना जिंकलाय आणि पहिला सामना जिंकून रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघ खारघर प्रीमियर लीग मध्ये विजयाची पताका फडकवताना तुम्हाला पाहायला मिळतोय. या आपण नेक्स्ट सामन्याकडे लगेच आगेकूच करूया. हॅलो, धन्यवाद सर. तर मॅच पाहिली आपण. नूर पटेल वारियर्स ओवे, तौसिफ पटेल कर्णधार होता आणि त्यांच्या समेत रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा कर्णधार सागर मोरबेकर. एका बाजूला आपण पाहिलं सिनियर
खेळाडू तर दुसऱ्या बाजूला एक नौका कर्णधाराने मात्र या ठिकाणी मात दिली. खरं तर 100 धावा कुठून या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळाला आणि स्पर्धा मात्र या ठिकाणी खूप मोठी पाहायला मिळेल, खूप मोठ्या धावा पाहायला मिळतील यातील मात्र शंका नाही. तर नूर पटेल संघाचा संघनायक तौसिफ पटेल आणि सागर मोरबेकर या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. सागर नको ना, नूर पटेल संघाचा संघनायक तौसिफ पटेल आपण यायचं आहे जरा, आणि रांजणपाडा संघाचा संघनायक ओके सर, ओके दोन्ही कर्णधारांनी लिस्ट दिलेली आहे. ओके ओके ओके